विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यशदा SIAC आणि PITC या विषयीची ॲड आलेली आहे. म्हणजे या पुढील सत्राकरिता 2026 करिता आताच काय आली आहे, ॲड आली आहे आणि त्याचा अर्ज भरणं काय झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. तर मी विद्यार्थी मित्र तुम्हाला प्रवीण भिमटे तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहे. बघूया, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल बघा, यशदा SIAC आणि PITC. ठीक आहे, याबद्दल मी तुम्हाला पुढे बोलणारच आहे. याचं काय आहे, UPSCचं जे फ्री प्रशिक्षण असतं म्हणजे मोफत प्रशिक्षण मिळतं, हे महाराष्ट्र शासनातर्फे दिलं जातं तुम्हाला. ठीक आहे, याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. UPSCचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज बघा करिता CET वेळापत्रक व परीक्षा दिनांक जाहीर झाला आहे, त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. चला पुढे जाऊयात मग. ठीक आहे, बघा आता इथे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई या अंतर्गत काय होतं, हे परीक्षा म्हणजे हे संपूर्ण प्रशिक्षण UPSCचं प्रशिक्षण घेतलं जातं आणि त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. बघा, महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई म्हणजेच SIAC द्वारे येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 ठीक आहे करिता काय आहे, परीक्षा घेण्यात येत आहे CET आणि त्याबद्दल आपण काय बघणार आहोत, माहिती बघणार आहोत. तर बघा, कुठली तारीख आहे, कधीपासून फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत, कधीपर्यंत फॉर्म भरायचे आहे, ती माहिती पुढे येणारच आहे. चला मग बघूयात आपण. बघा काय काय होतं, जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की काय कुठे कुठे म्हणजे याचे सेंटर्स आहेत. म्हणजे ज्याला प्री-आयएस ट्रेनिंग सेंटर म्हणतो आपण किंवा SIAC म्हणतो किंवा यशदाचं ते ट्रेनिंग कुठं होतं, ते पुण्याला होतं. बघा, मुंबई भारतीय म्हणजे सियाक प्रामुख्याने जे स्टेटचं इन्स्टिट्यूशन आहे त्याचं नाव आहे स्टेट इन्स्टिट्यूशन फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स. चं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरचं जे इन्स्टिट्यूट आहे जिथे प्रशिक्षण दिलं जातं ते मुंबईला आहे. आणि त्यानंतरचे नावं जे इतर याच्यामध्ये आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र या नावाने ओळखल्या जातात, ते सेंटर नाशिकमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, अमरावतीमध्ये आहे आणि नागपूरमध्ये आहे. ह्या सेंटरला काय म्हणतात, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र म्हणजे प्री-आयएस ट्रेनिंग सेंटर असं म्हणतात. ठीक आहे, तर बघा इथे आणि परत पुणेला यशवंत चव्हाण विकास प्रशासकीय प्रबोधिनी म्हणजे यशदा, जिथे MPSCचे जे स्टुडंट आहेत ते आधी म्हणजे प्रशिक्षण घेतात, आता ते दुसरीकडे शिफ्ट झालेलं आहे. संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे, इथे सुद्धा काय होतं, UPSCचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं या सगळ्या सेंटरवर. ठीक आहे, त्यानंतर बघूया, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले पुणे अकॅडमी संस्थेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण काय करण्यात देण्यात येणार आहे. तर त्यासाठी सामायिक परीक्षा जे ऑफलाईन पद्धतीनं होते, ती परीक्षाचं काय आहे, दिनांकाचं आयोजन कधी केलेलं गेलेलं आहे, 27/7/2025 म्हणजे 27 जुलै 2025ला काय आहे, परीक्षा आहे. आणि त्याबद्दल आता काय झालेलं आहे, फॉर्म भरणं सुरू झालेले आहे. तर अर्ज कधीपासून भरायचे आहे ते पुढे येणारच आहे. तर बघा, हे जे सेंटर्स आहेत हे UPSCला प्रशिक्षण देतात. मी स्वतः याचा विद्यार्थी राहिलेलो आहे आणि एकदम प्रशस्त सेंटर्स असतात. तुमची रूम असो, एका विद्यार्थ्यांना राहण्यासाठी 2 विद्यार्थ्यांना 1 रूम असते आणि रेसिडेन्शियल काय असतं, प्रशिक्षण असतं म्हणजे निवासी प्रशिक्षण असतं. आणि याची परीक्षेची काठिण्य पातळी सुद्धा UPSCच्या पूर्व परीक्षेच्या धर्तीवर काय होतं, प्रशिक्षण होतं. तर तुम्ही अर्ज करून घ्या. त्यानंतर बघूयात पुढे काय आहे. बघा, प्रक्रियेचे वेळापत्रक मी आधीच सांगितलं आहे की याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. मग बघूया, ऑनलाईन अर्जची सुरुवात झालेली आहे आणि ते आजची तारीख किती आहे, 5 तारीख आहे. 3 तारखेपासून काय झाले आहे, अर्ज भरणे काय झाले आहे, सुरू झालेले आहे आणि 27/6/2025 पर्यंत काय आहे, तुम्हाला अर्ज भरून घ्यायचे आहे. म्हणजे जवळपास आपल्याला एक 20-25 दिवसाचा काय आहे वेळ आहे. अर्ज 27/6 म्हणजे 27 जून पर्यंत तुम्हाला काय करायचे आहे, फॉर्म भरून घ्यायचे आहेत. मग आहे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम जो दिनांक आहे तो दिनांक काय असणार आहे, म्हणजे फॉर्म तर तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन 27 जून पर्यंत करून घ्यायचा आहे, पण अंतिम तुमचं परीक्षा शुल्क म्हणजे फीस भरण्याचा जो दिनांक आहे तो 30
27/6/2025 पर्यंत तुम्हाला काय भरून घ्यायचं आहे, फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि आधीच मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल इथे 27/7/2025ला म्हणजेच 27 जुलैला आपला काय होणार आहे, परीक्षा होणार आहे, पेपर होणार आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये ते परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर ऑफलाईन पद्धतीने पेपर होणार आहे. आणि तुम्हाला काय पेपर ऑफलाईनच द्यावा लागेल सेंटरला जाऊन. तर बघा परीक्षा कधी आहे त्या परत एकदा सांगतो आहे, 27/7ला परीक्षा काय आहे नियोजित आहे. अशा पद्धतीची अपडेट होती. आता केवळ काही टिप त्यांनी स्वतः दिलेल्या आहेत त्या बघूयात आपण. विद्यार्थ्यांनी प्रवेश हे लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे ठरवले जातील. मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर होईल. म्हणजे बघा परीक्षा दिल्यानंतर परीक्षा तुम्हाला क्वालिफाईड असणार आहे, परीक्षा पास करायची आहे आणि ते जितके विद्यार्थी आहे त्याच्या गुणांकानुसार जास्तीत जास्त ज्याचे गुणांक राहतील ते काय असतील मुलाखतीसाठी पात्र होतील. आणि मुलाखत सुद्धा पात्र करून आपल्याला काय मिळेल, प्रवेश मिळेल. त्यानुसार काय लागेल, यादी लागेल. ठीक आहे. म्हणजे केवळ परीक्षाच पास करायची नाही लेखी, तर मुलाखत सुद्धा काय करायची आहे, इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला द्यावयाचा आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा सामायिक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र निवडावे. म्हणजे एखाद्याला नागपूरलाच प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा अमरावतीला घ्यायचं आहे किंवा कोल्हापूरला घ्यायचं आहे किंवा नाशिकला घ्यायचं आहे, पुण्याला घ्यायचं आहे, पुण्यामध्ये यशदाला घ्यायचं आहे. ठीक आहे. किंवा पिंपरी चिंचवडला घ्यायचं आहे किंवा मुंबईला घ्यायचं आहे. ठीक आहे. तर किंवा छत्रपती संभाजीनगरला घ्यायचं आहे, तर तुम्हाला ते पसंती क्रमांक काय करावे लागतील, द्यावे लागतील. कारण हे संपूर्ण जे परीक्षा आहे ते महाराष्ट्रासाठी काय होते, महाराष्ट्र राज्यासाठी कंडक्ट केली जाते. ठीक आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही. ठीक आहे. प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती SISEच्या अधिकृत संकेतस्थळावर काय आहे, उपलब्ध आहे. अशी एक टीप होती. त्याच्यानंतर बघा सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम व पात्रता, ऑनलाईन अर्ज भरावयाची सूचना व इतर माहिती www.siag.org.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आणि हा फॉर्म भरण्याची म्हणजे अर्ज करण्याची जे लिंक आहे ते मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. म्हणजे तिथे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट फॉर्म भरण्याचा काय होईल, तुम्हाला मथळा जो आहे वेबसाईटचा तो उपलब्ध होईल. तर अशी एक अपडेट होती. आणि परीक्षा 27/7ला होणार आहे आणि तुम्हाला 27/6 पर्यंत काय करून घ्यायचे आहे, फॉर्म भरून घ्यायचे आहे. जून महिन्याच्या लास्ट जो परीक्षा शुल्काचा डेट आहे ते 30 जून आहे आणि 27 जुलैला काय आहे, पेपर आहे. तर पेपरची तयारी करा आणि सगळं मटेरियल तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध आहे. क्वेश्चन पेपर, त्याचे आन्सर की त्याच्यावर उपलब्ध आहे. सेंटर हे खूप प्रशस्त आहे, त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा याच हेतूने मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि जे गरीब, वंचित, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच याचा लाभ घ्यावयास हवा. ठीक आहे. तर अशी एक अपडेट होती. माझं चॅनल विद्यार्थी मित्र या नावानं आहे, तुम्ही सगळे परिचित आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला असेच नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो मी, तर ते मिळवण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.